नमस्कार मित्रांनो, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी अकॅडमीमध्ये स्वागत करतो। काही दिवसाच्या कालखंडानंतर परत आपली जी डेली करंट अफेअर सीरीज आहे ती चालू झालेली आहे आणि ही सीरीज एका नव्या स्वरूपामध्ये तुमच्या समोर मी आणत आहे। कारण यामध्ये आपल्याला डेली करंट अफेअर म्हणजे डेली करंट ॲनालिसिस बघायचं आहे। रोजच्या ज्या घडामोडी किंवा रोजच्या ज्या घटना घडतायत त्या सर्वांचा आपल्याला ॲनालिसिस आपल्या या डेली करंट सीरीजमध्ये पाहायचं आहे। ही सीरीज तुम्हाला तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे, कारण याच्यामध्ये फॅक्च्युअल आणि थिअरॉटिकल अशा दोन्ही प्रकारचा नॉलेज जे आहेत आपण या सीरीजमध्ये देणार आहोत। आणि ही जी सीरीज आहे ते स्पेशली एमपीएससीची जी राज्यसेवा परीक्षा आहे त्याच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहेच, त्यासोबत सुद्धा कंबाईन असेल, यूपीएससी असेल किंवा इतर साऱ्या आणखीन ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी सीरीज जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे। मी सुचेंद्र देशमुख आणि आज आपल्या पुढे ह्या सीरीज अंतर्गत आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर जे की द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, पीआयबी मॅगझिन्स वगैरे अशा अनेक सोर्सेस मधून आलेले आहेत, याचा आपण आज आढावा इथे घेणार आहोत। लक्षात घ्या, ही सीरीज अत्यंत महत्त्वाची आहे। करंट न्यूज ॲनालिसिस जे आहे आपण इथे समजून घेणार आहोत। तर पहिली न्यूज आहे द हिंदू मध्ये आलेला आर्टिकल आहे जीएम मस्टर्ड संदर्भामधील। मस्टर्ड कुठली व्हरायटी आहे आपण बघूयात नेमकं काय आहे मस्टर्ड। आणि ही जी न्यूज आहे द सुप्रीम कोर्ट डिलिव्हर्ड स्प्लिट वर्डिक्ट ऑन द नोट ऑफ जीएम मस्टर्ड। जीएम मस्टर्ड संदर्भामध्ये ही न्यूज आहे आणि सुप्रीम कोर्टने याच्यावरती वर्डिक्ट दिलेलं असल्यामुळे ही न्यूज जी आहे ती चर्चेमध्ये आहे। तर ही न्यूज बघूयात काय आहे। जीएम मोहरी, त्याला मोहरी असं म्हणतात। मोहरी म्हणजे काय आणि या जीएम म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड मोहरी काय आहे आणि सुप्रीम कोर्टचं वर्डिक्ट काय आहे। याच्या अगोदर जर आपण बघितलं असेल तर आपल्याला जीएम कॉटन माहिती असेल, जेनेटिक म्हणजे आपण त्याला बीटी कॉटन असं म्हणतो, बीटी कॉटन माहिती आहे। त्याच्यासोबतच बीटी ब्रिंजल हे सुद्धा मध्ये काही दिवस नाव चर्चेमध्ये आलेलं होतं। आणि आता बीटी किंवा जीएम मोहरी, आता जीएम जेनेटिकली मॉडिफाईड मोहरी सुप्रीम कोर्टाने काय दिलेलं आहे तर याला मान्यता दिलेली आहे का नाही हे सुद्धा इथं पाहणं महत्त्वाचं ठरेल। का नाही दिली तर त्याच्या मागील कारण काय आहेत, जीएम क्रॉप्स हे कशामुळे आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि जीएम क्रॉपला भारतामधून होणारा विरोध, एवढा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे, हा विरोध सुद्धा कशासाठी होत आहे या सर्व प्रकरणाचा अभ्यास जो आहे तो आपल्याला आज इथे करायचा आहे। तर सर्वात प्रथम बघूयात की सुप्रीम कोर्टाने जनुकीय सुधारित जीएम मोहरी पिकांच्या पर्यावरणीय प्रकाशनास सशर्त मान्यता देणाऱ्या केंद्राच्या 2022च्या निर्णयाच्या वैधतेवरती विभाजित निर्णय दिलेला आहे। कोणी सांगितलेलं आहे? सुप्रीम कोर्टने काय सांगितलेलं आहे की जनुकीय अभियांत्रिकी म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड जी समिती आहे या समितीने काय केलेलं, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत एक वैधानिक संस्था जी आहे आणि देशातील जनुकीय सुधारित जीवांचे नियामक पर्यावरण प्रकाशनाची शिफारस केलेली आहे। यासोबतच ट्रान्सजेनिक मोहरी क्रॉप जो आहे तो जीएम मोहरीच्या विविध प्रकारच्या पर्यावरणीय प्रकाशनास मान्यता देऊन त्यानंतरचा निर्णय इथे घेण्यात येईल। यासोबतच आपल्या अलीकडील निकालात सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की केंद्राला देशात संशोधन, लागवड, व्यापार आणि वाणिज्य यासाठी जीएम पिकाच्या संदर्भात एक राष्ट्रीय धोरण तयार करावं लागेल। कोणाला करावं लागेल तर इथे हे केंद्राला करावं लागेल। कशाच्या संदर्भामध्ये करावं लागेल तर या जीएम जे क्रॉप्स आहेत त्याच्या संदर्भामध्ये करावं लागेल। हे प्रकरण आता भारताच्या सरन्यायाधीशांनी स्थापन केलेल्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण जे आहे ते पाठवलं जाईल। त्यासोबतच आता जीएम पिके म्हणजे काय आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे त्यांच्या जीन्समध्ये चेंज केला जातो, त्याला जेनेटिकली मॉडिफाईड पिके असं म्हणतात। याच्यामध्ये आपण बघूयात की ज्या पिकांनी त्यांच्या डीएनए मध्ये बदल करण्यासाठी आनुवंशिक अभियांत्रिकी प्रक्रिया केलेली आहे त्यांना आनुवंशिकरित्या सुधारित पिके म्हणून संबोधले जाते। हा बदल जो आहे तो कीटक किंवा तणनाशकांचा प्रतिकार करण्यासाठी केला जातो। यासोबतच त्यांचं पोषणमान सुधारित करण्यासाठी सुद्धा हा बदल केला जातो किंवा वाढीव उत्पन्न यासारख्या वैशिष्ट्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश असतो। म्हणजे पोषणमान वाढवण्यासाठी, वाढीव उत्पन्न घेण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो। आता जीएम जी क्रॉप्स आहेत ते तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही एक प्रोसेस असते। म्हणजे काय केलं जातं, थोडक्यात एखाद्या आपण जर बीटी कॉटनच्या संदर्भामध्ये बघितलं तर मातीमधून काही जीन्स आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि अमेरिकन बोलवॉर्म जे आहे त्याला रेजिस्ट हे जीन घेण्यात आलेले आहेत आणि त्याचं इन्सर्ट कुठे करण्यात आलेलं आहे ते बीटी कॉटन मध्ये करण्यात आलेलं आहे। मग याच्यामुळे काय झालेलं आहे की जी बीटी कॉटन मध्ये जी बोलवॉर्म किंवा जी अळी त्याच्यावरती लागायची ती ह्या जीन्समुळे काय झाली तर तिथे ते बीटी कॉटनला खाऊन ती मृत्यू होऊ लागली। ओके, अशा प्रकारचे म्हणजे एखाद्या पिकावर पडणारं जे आपण म्हणतो की पीक वाढवताना वेगवेगळे कीटकनाशकांचा प्रादुर्भाव त्याच्यावरती होतो। मग ह्या कीटकनाशकांचा प्रादुर्भाव जेनेटिकली मॉडिफाईड
ऑर्गॅनिझम थ्रू हा काढण्यासाठी हे GM क्रॉप किंवा GM क्रॉप्स आहे ते हे नवीन नवीन विकसित करण्यात येत असतात. आता GM पिकांमध्ये वापरलेली जी तंत्रे आहेत, जसं की जीन गन यूज केलं जातं, त्याच्यामध्येच इलेक्ट्रोपोरेशन ही टेक्नॉलॉजी यूज केली जाते, त्याच्यासोबतच मायक्रो इंजेक्शन, ॲग्रोबॅक्टेरियम इत्यादी ह्या टेक्निक्सचा याच्यामध्ये वापर केला जातो. त्यासोबतच याच्यामध्ये काही बदलाचे प्रकार आहेत, जसं की ट्रान्सजेनिक बदल असतील, त्यासोबतच CIS बदल असतील, जसे की जेनेटिक बदल असं म्हणतो, त्यासोबतच सबजेनिक बदल असतील आणि अनेक अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश असेल. यासोबतच GM पिकामधील मुख्य गुणधर्म म्हणजे काय? तणनाशक सहिष्णुता आहे, यासोबतच कीटक प्रतिरोधक क्षमता आहे आणि आपण परत वेगवेगळे स्टॉक केलेले काही गुणधर्म असतील ते सुद्धा वाढवण्याची याची क्षमता आहे. कशाची? त्या ह्या GM मॉडिफाईड क्रॉपची. आता बघूयात की भारतातील परिस्थिती काय. आपण बघितलेलं आहे की भारतामध्ये हे BT कॉटन जे आहे त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. असे एकमेव आपण म्हणू शकतो की जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे ते भारतामध्ये मान्यता प्राप्त आहे. त्याचं नाव आहे BT कॉटन. ब्रिटिश ब्रिंजल सुद्धा इथं भारतामध्ये भरपूर याला विरोध ब्रिटिश ब्रिंजलला मान्यता देण्यामध्ये झालेला आहे, म्हणून याला सुद्धा मान्यता दिलेली नाही आतापर्यंत. परंतु हा सुद्धा काही काळापूर्वी BT ब्रिंजल आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक राहिलेला आहे. आता BT कापसामध्ये आपण बघितलेलं की बॅसिलस थुरिंजिनियस ओके म्हणजे BT हा मातीतील जीवाणूपासून 2 परकीय जनुके असतात. या पिकाला सामान्यतः गुलाबी कीटक असं म्हणून समजलं जातं किंवा गुलाबी बोंड अळी असं म्हटलं जातं. आणि ही जी आहे विषारी प्रोटीन एक विकसित करते आणि ही प्रोटीन जे आहे ते ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे जेनेटिक मॉडिफाईड करून क्रॉपमध्ये इन्सर्ट केलेलं आहे. आणि हे एकमेव GM पीक आहे ज्याला भारतात परवानगी आहे. कुठलं? BT कॉटन. आणि BT वांगी, DMH11 मोहरी यासारख्या GM पिकाच्या अनेक जाती विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आहेत, परंतु त्याला आणखीन मान्यता दिलेली नाही. मग मान्यता का दिलेली नाही तर ते सुद्धा बघूयात. आणि भारतामधील ह्या BTचं एक म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपचं एक फ्रेमवर्क काय आहे हे सुद्धा आपण याचा आढावा घेऊयात. अनुवांशिक अभियांत्रिकी मूल्यांकन समिती ह्यांनी काय केलेलं आहे? पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत GM पिकांच्या व्यावसायिक प्रकाशनाशी संबंधित जे आहेत प्रस्तावांच्या मूल्यांकनासाठी ह्या जबाबदार आहेत. यासोबतच भारतामध्ये GM पिकांचे नियमन करणारे कायदे आणि काही नियम सुद्धा आहेत आणि हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. डायरेक्टली तुम्ही जर GMच्या संदर्भामध्ये काही प्रश्न आला तर तुम्ही डायरेक्टली ह्या कायदे तुम्ही इथे मेन्शन करू शकता. पहिला कायदा कुठला आहे तर महत्त्वाचा पर्यावरण संरक्षण कायदा 1986चा कायदा आहे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट असं म्हणतो आपण. त्याच्यासोबत जैविक विविधता कायदा 2002चा कायदा आहे. प्लांट क्वारंटाईन ऑर्डर 2003चा आहे. त्याच्यासोबतच विदेशी व्यापार धोरण अंतर्गत GM धोरण आहे. त्यासोबतच अन्न सुरक्षा मानक कायदा 2006चा आहे. औषधे आणि सौंदर्य प्रसाधने नियम 8वी दुरुस्ती 1988चे कायदे आहेत. आणि हे कायदे जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये सुद्धा लिहू शकता. यासोबतच आता GM आपण बघतो जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप करतायत, पण त्याची गरज काय आहे? लक्षात घ्या, गरज सुद्धा मोठी आहे. कारण आपण बघतो की भारताची जी लोकसंख्या आहे ती जगामध्ये सर्वात मोठी लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर ॲग्रिकल्चर प्रोडक्शन जास्त पाहिजे. म्हणजे कमी प्रोडक्शनमध्ये जास्त अन्न उत्पादन पाहिजे. आणि हे जास्त अन्न उत्पादन असण्यासाठी किंवा हे वाढवण्यासाठी काय गरज आहे तर या क्रॉपमध्ये कुठेतरी जेनेटिक मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. म्हणून सर्वात मोठा तर इथे हा फायदा जो आहे हा मोठ्या लोकसंख्येला जास्त अन्नाची गरज पुरवण्यासाठी हे जेनेटिक मॉडिफिकेशन करण्यात येतं. त्यासोबतच फक्त अन्नाची नाही तर पोषण तत्वांची सुद्धा गरज, जास्त पोषण तत्वांची गरज सुद्धा या जेनेटिक मॉडिफाईड क्रॉपमधून भागू शकते. यासोबतच हे जेनेटिक मॉडिफाईड जे क्रॉप आहेत ते वेगवेगळ्या ज्या रोग ह्या पिकांवरती पडतात त्यांना सुद्धा रेजिस्ट करण्याचे त्यांच्यामध्ये गुणधर्म असतात, इन्सर्ट केलेले काही गुणधर्म असतात. मग इथे सुद्धा जे आहे मग शेतकऱ्यांचा जो खर्च आहे, जो फवारणीवरती खर्च होतो किंवा वेगवेगळ्या क्रॉपला वेगवेगळ्या इतर किडीच्या प्रादुर्भावापासून वाचवण्यासाठी जो प्रयत्न होतो तो सुद्धा इथे काय होईल या जेनेटिक मॉडिफाईड क्रॉपमुळे काय होईल तर कमी होईल. ओके, या प्रकारे GM पिकांची गरज आहे आपण इथे मांडू शकतो. यासोबतच आपण GM पिकाच्या विरोधाची कारणे काय आहेत तर लक्षात घेतलेलं GM पिकांची गरज काय आहे, मग याची विरोध का होतोय? एवढ्या गोष्टी असतील मग याचा विरोध कुठून चाललाय, कोण विरोध करतोय?
लक्षात घ्या, आत्ता काय झालेलं आहे की आपण बीटी कॉटनला जी मान्यता दिलेली होती, मग त्याच्यानंतर जी अमेरिकन बोलवॉर्म किंवा बोंडाळी असं म्हणतो, ती काय झालेलं आहे, तर सध्या आता परत या बीटी कॉटनवरती सुद्धा त्याचा काय होतं आहे, तर प्रादुर्भाव व्हायला लागलेला आहे. मग कशामुळे होत आहे, कारण त्या अळीने त्याला परत रेजिस्ट केलेलं आहे. मग अशा प्रकारचे गुणधर्म सुद्धा हे जे आहे कीटक आहेत ते काय करू शकतात, ते ॲडॅप्ट करू शकतात आणि या क्रॉपला मग ते काय होतंय की मग प्रतिजैविकाचा सामना ते सहजपणे करू शकतात. ओके, इथे बघूयात की जीएम पिकांच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या परिणामाचा अभ्यास करणे बाकी आहे. आणि जीएम पिकांच्या विरोधाची कारणं म्हणजे काय, लक्षात घ्या. आता हे जे प्रतिकारक किंवा प्रतिजैवक जे त्या क्रॉपमध्ये सोडले जातात ते कशासाठी हे असतात, ते कशा अगेन्स्ट असतात, तर ते एखाद्या किडी अगेन्स्ट किंवा एखादी जी त्या पिकांवर पडणारा जो एखादा डिसीज आहे त्याच्या अगेन्स्ट वर्क करण्यासाठी ते आपण त्या जीएम मॉडिफाईड क्रॉप करत असतो. पण हे जो त्या पीक आहे ते जनावरं खात असतात. ओके, वेगवेगळे जनावरं सुद्धा खातात. मग ही जी आपण जीएम मॉडिफाईड जी व्हरायटी काढलेली आहे, मग ते खाल्ल्यामुळे डायरेक्टली त्याचा प्रादुर्भाव कोणाला होतो, तर म्हशी गायींसारख्या ह्या जनावरांना होऊ शकतो. आणि याचा इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली इफेक्ट म्हणूयात आपण तो त्यांच्या दुधामार्फत तो मानवाला होऊ शकतो. आणि याचं जे परिणाम आहे त्याची स्टडी करणे आणखीन बाकी आहे, म्हणून सुद्धा याला विरोध होत आहे. यासोबतच जीएम पिकांमध्ये जंतू आणि कीटकांचा नाश करण्यासाठी प्रतिजैविकांचा समावेश करण्यासाठी बदल केले जातात. आणि हे प्रतिजैविक मार्कर सेवनानंतर मानवी शरीरात टिकून राहतील आणि वास्तविक प्रतिजैविक जे आहेत औषधे ठराविक कालावधीत कमी प्रभावी होतील. त्यामुळे सुपर बग जे आपण म्हणतो, डिस्कस करतो, तो सुपर बग आहे त्याचा धोका सुद्धा इन फ्युचर ह्याची नेहमी जीएम व्हरायटी घेतल्यामुळे निर्माण होऊ शकतो. कारण त्याला संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या रेजिस्ट करणाऱ्या तयार होतात, त्याच्यामुळे एक सुपर बगचा सुद्धा इथे धोका हा महत्त्वाचा आहे. आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावरती जीएम पिकांची विरोधाची कारणं काय, त्यासोबतच एक सार्वजनिक चिंता एक कारण आहे की सोसायटी समाज जो आहे तो त्याला ॲक्सेप्ट करायला आणखीन तयार नाही. ही काही कारणे जी आहेत आपण बघितलेली आहेत. आणि आता पुढचा वे फॉरवर्ड काय करता येईल, आता DMH म्हणजे जे मोहरीचं पीक आहे, ज्या पर्यावरणीय प्रकाशनाचे कृषी क्षेत्रात स्वावलंबन आणि शाश्वततेच्या नवीन युगाची सुरुवात केलेली आहे. DMH11नी जवळपास हे काय केलेलं आहे, तर याच्या पर्यावरणीय प्रकाशनाचे कृषी क्षेत्रात स्वावलंबन आणि शाश्वततेच्या नवीन युगाची यांनी सुरुवात केलेली आहे. यामुळे 2030 पर्यंत झिरो हंगरचे लक्ष्य गाठण्यास मदत होईल. कशामुळे, या जीएम मोहरीमुळे. यासोबतच सरकारांनी जीएम पिकांद्वारे उद्भवलेल्या समस्यांचे निवारण केले पाहिजे, हे आवश्यक आहे. विशेषतः सुरक्षा चाचणी केली पाहिजे, त्याच्यासाठी काही कायदे आणले पाहिजेत. त्यासोबतच औद्योगिक धोरण आणि अन्न लेबलिंग सुद्धा, जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप आहे किंवा फ्रूट आहे ही लेबलिंग सुद्धा केली पाहिजे. आणि याच्यासाठी काहीतरी क्रायटेरिया जो आहे तो डिसाईड केला पाहिजे. मानवावरती, प्राण्यांवरती याचा काही प्रादुर्भाव होतोय का, याचं सुद्धा या गव्हर्नमेंटनी काय केलं पाहिजे, ते ॲनालिसिस करून याची स्पष्ट याचे रिपोर्ट जे आहेत ते इथे सर्वांसमोर द्यायला पाहिजे. तरच हे जीएम क्रॉप जे आहेत ते पुढील येणाऱ्या फ्युचर काळामध्ये ॲक्सेप्ट होऊ शकतील. ओके, अशा पद्धतीने आपण हे जे आहे जीएम मोहरी ह्याचं प्रकरण काय आणि जीएम क्रॉप, बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये याच्या संदर्भामध्ये प्रश्न आलेले आहेत. बीटी कॉटनच्या संदर्भामध्ये सुद्धा आलेला आहे, जीएम मोहरीच्या संदर्भामध्ये सुद्धा आलेला आहे, बीटी ब्रिंजल सुद्धा प्रश्न आलेले आहेत. म्हणजे जीएम जेनेटिक मॉडिफाईड ज्या गोष्टी आहेत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या ह्या किती महत्त्वाच्या आहेत त्याच्यावरून दिसून येतं. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा आहे, परंतु तुमच्या जनरल नॉलेजमध्ये भर घालणारा सुद्धा असा आपला हा टॉपिक होता. यानंतर बघूयात की कलरीपट्टू. आता कलरीपट्टू काय आहे, हा एक गेम आहे, खेळ आहे. कुठला आहे बघूयात की हा आपल्याला UPSC आणि MPSC मध्ये जर पाहिलं तर GS फर्स्ट आर्ट अँड कल्चर म्हणजे कला आणि संस्कृतीमध्ये हा आपल्याला कनेक्ट करू शकतो. या कलरीपट्टूला प्रोत्साहन देण्यासाठी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने कलरीपट्टू फेडरेशन ऑफ इंडियाला मान्यता दिलेली आहे. आता कलरीपट्टू काय आहे, तर हा जो आहे तो केरळमधला खेळ आहे. केरळ स्टेटमध्ये जो आहे तो हा खेळला जातो. याच्यासोबतच भारत इथे म्हणजे केरळमध्ये हा उगम पावलेला आहे. हा पौराणिक दृष्ट्या भगवान परशुरामाने केरळवर पुन्हा हक्क सांगण्यासाठी जोडलेले, म्हणजे याचा जो इतिहास आहे असं सांगितलेलं जातं की भगवान परशुरामाने केरळवरती हक्क सांगण्यासाठी हा जो आहे याची निर्मिती केलेली आहे. आणि याच्यावरती परत इतिहासकारांमध्ये वादविवाद चालू असतात. 200 BC आणि 600 CE दरम्यान ऐतिहासिकदृष्ट्या जो आहे 14व्या ते 16व्या शतकात अधिक लोकप्रियतेवरती हा कलरीपट्टू हा खेळ होता. म्हणजे खूप एन्शियंट हिस्ट्री आहे या खेळाला इथे राहिलेली आहे.
उत्क्रांती याची झालेली आहे की सुरुवातीला शिकारीसाठी वापरलं जाणार आहे ते स्वरक्षण आणि युद्धासाठी प्रभावीपणे संरचित लढाऊ प्रणालीमध्ये विकसित झालेले आहेत. म्हणजे आपण बघू शकतो की ह्या दृश्यावरून तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीने जो आहे तो हा शिकारीसाठी म्हणून हा खेळ झाला आणि त्याच्यानंतर याचं जे आहे कलारीपट्टूचं खेळामध्ये रूपांतर झालेलं आहे. हा कलारीपट्टू जो आहे तो याच्यामध्ये उडी मारणे, धावणे आणि समर सॉल्ट करणे यासारख्या पराक्रमांचा याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे याच्यामध्ये जो आहे तलवार असेल, खंजीर असेल, भाले असेल, गदा असेल आणि बाणासह विविध शस्त्रे आहेत ह्या खेळामध्ये वापरण्यास किंवा अशा पद्धतीने खेळण्यास या कलारीपट्टूमध्ये शिकवलं जातं. आणि यासोबतच याचे महत्त्व काय, तर याचे महत्त्व जे आहे ते युद्ध प्रशिक्षण आणि धार्मिक उपासनेचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. कुठला? हा कलारीपट्टू जो आहे तो धार्मिक उपासना आणि एक युद्ध प्रशिक्षण म्हणून सुद्धा हा जो खेळ आहे तो खेळला जात असे. यासोबतच आणखीन लक्षात घ्या, या खेळामध्येच स्वदेशी औषध पद्धतीमध्ये स्पेशलायझेशन हा देखील या कलारीपट्टूंचा केंद्रबिंदू असतो. म्हणजे एक होलिस्टिक डेव्हलपमेंट स्पोर्ट्सची या आपण कलारीपट्टूमधून इथे बघायला आपल्याला मिळते. केरळमधला हा खेळ आहे. परीक्षेच्या दृष्टीने असे वेगवेगळे स्पोर्ट जे आहेत ते आपल्या परीक्षेमध्ये विचारत असतात, त्याच्यामुळे हा महत्त्वाचा ठरतो. याच्यानंतर केटामाइन गोळी. आता बरेच जण बघतो की बरेच जण डिप्रेशन पिल खातात किंवा डिप्रेशनमध्ये असतात आणि त्यांना परत एक ॲक्टिवनेस पाहिजे असतो. याच्यासाठीच ही गोळी आहे. मग याच्यामध्ये आरोग्यामध्ये GS2 मध्ये आपण याला मेन्शन करू शकतो आपल्या सिलेबसमध्ये. आणि संशोधकांना एक नवीन टॅबलेट सापडलेला आहे जो हळूहळू औषध केटामाइन सोडतो, जो क्लिनिकल चाचणीमध्ये उपचार प्रतिरोधक नैराश्य कमी करू शकतो. म्हणजे ज्यांना नैराश्य आहे हे कमी करण्यासाठी या केटामाइन गोळीचा उपयोग केला जातो. केटामाइन इंजेक्शन जे आहे तुम्ही अशा पद्धतीचं इंजेक्शन असतं बघू शकता. याच्यामध्ये याला केटामाइनला एक पार्टी ड्रग्स म्हणून सुद्धा इथे संबोधलं जातं. याचा वापर जो आहे तो मनोरंजनाशी संबंधित असतो. म्हणजे थोडक्यात पार्टी ड्रग म्हणजे काय झालं, मनोरंजन झालं. याच्यामुळे वापरल्या गेलेल्या म्हणजे संशोधकांनी असं शोधून काढलेलं आहे की केटामाइनचा वेगवान अँटी डिप्रेसस प्रभाव असतो. ओके, म्हणजे पार्टीला जाताना जर तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल तर केटामाइन घेऊन गेल्याच्या नंतर तुमच्यामध्ये एक एनर्जी येईल. अशा प्रकारचं हे अँटी डिप्रेशन पिल म्हणून केटामाइन जो आहे तो कार्य करतं. आता एस्केटामाइन जे आहेत हे केटामाइनचे व्युत्पन्न आहे जे स्प्रेवेटो नावाच्या अनुनासिक स्प्रे म्हणून सुद्धा प्रशासित केले जातं. म्हणजे हे कसं आहे तर आपण बघितले इंजेक्टेबल आहे, टॅबलेट आहे आणि हा जो आहे तो अनुनासिक सुद्धा आहे. नाकातून स्प्रे मधून मारून सुद्धा तुम्ही याचं म्हणजे काय करू जातात हे जे आहे ते प्रशासन करू शकतात. इंजेक्टेड केटामाइन. केटलार हे केटामाइनचे एक प्रकार आहे. ते ऑफ लेबल निर्धारित केले जाऊ शकते. हा एक प्रकार आहे. याच्यासोबत एस्केटामाइन आणि इंजेक्टेड केटामाइन दोन्ही उपचार जे आहेत ते प्रतिरोधक नैराश्यासाठी जलद अभिनय जीवन रेखा म्हणून ते काय ओळखले जातात. म्हणजे थोडक्यात नैराश्य ज्यांना आलेलं आहे त्यांना हे केटामाइन जे आहे ही टॅबलेट असेल, हे स्प्रे असेल, नेझल स्प्रे सुद्धा आहे आणि याच्यासोबतच हे इंजेक्टेबल सुद्धा. अशा तिन्ही गोष्टींनी केटामाइन घेण्यात येत असतं. पार्टी ड्रग म्हणून ओळखलं जातं आणि नैराश्य लवकरात लवकर घालवण्यासाठी या केटामाइनचा उपयोग करताना इथे आपण पाहू शकतो. मग याच्या समोरील आव्हाने काय आहेत तर आव्हाने बघूयात की सामान्यतः इंट्राव्हेनस किंवा इंट्रानासल स्प्रेद्वारे प्रशासित केले जातात. तथापि हे मार्ग डोकेदुखी, मळमळ, तंद्री आणि वास्तविकतेपासून वेगळे होणे याचा दुष्परिणाम म्हणजे आणखीन याचे वेगवेगळे दुष्परिणाम आहेत. आता प्रत्येक ड्रगचे जर बघितलं तर वेगवेगळे दुष्परिणाम आहेत. अशा पद्धतीने जे आहे नवीन एक म्हणजे आपण उपचार पद्धती किंवा एक औषध किंवा टॅबलेट जे आहेत ते सायंटिस्टला, संशोधकांना सापडलेलं आहे. हा केटामाइनच्या स्वरूपामध्ये पार्टी ड्रग म्हणून याला ओळखलं जातं. यासोबतच आता एक औद्योगिक कॉरिडॉर जो आहे तो आपल्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे, जे 2025 बजेट झालेलं आहे. आता हे झालं पूर्ण बजेट. या अगोदर सुद्धा 2024-25चं जे बजेट होतं याच्यामध्ये कुठलं इंटरिम बजेट झालं होतं. आता हे जे आहे ते पूर्ण बजेट. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 2024-25च्या बजेटमध्ये राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रम त्यांनी इथे प्रस्तावित केलेला आहे. याच्यामध्ये औद्योगिक विकास कॉरिडॉर जो आहे तो करायचा आहे. भारताचा एक पायाभूत सुविधा कार्यक्रम आहे. याचा उद्देश नवीन औद्योगिक शहरे, स्मार्ट शहरे म्हणून विकसित करणे
आणि पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये पुढील पिढीच्या तंत्रज्ञानाचे अभिसरण करणे हा याचा उद्देश आहे। यासोबतच मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर आपण माहिती आहे, खूप ओल्ड कॉरिडॉर आहे हा। यासोबतच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा सुद्धा एक महत्त्वाचा कॉरिडॉर आहे। म्हणजे भारतामधले 2 कॉरिडॉर जे आहेत इंडस्ट्रियल कॉरिडॉर हे खूप महत्त्वाचे आहेत। यासोबतच भारत सरकार नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ट्रस्ट मार्फत जे आहे औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत औद्योगिक क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी इक्विटी कर्ज म्हणून इथे निधी उभारत आहे। यासोबतच हे जे आहे कॉरिडॉर आहे तो एक भारमुक्त जमीन पार्सल उपलब्ध करून देण्यास, म्हणजे कॉरिडॉर कशासाठी बनवले जातात की औद्योगिक डेव्हलपमेंट होण्यासाठी। त्या कॉरिडॉरमध्ये तुम्हाला थोडक्यात कच्च्या मालापासून ते माल विकण्यापर्यंत संपूर्ण जे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती इथे डेव्हलप केली जाते। ते कॉरिडॉर जो आहे ते रेल्वे मार्गाने कनेक्टेड असतो, पोर्टनी कनेक्टेड जवळपास बरेच कॉरिडॉर आहेत। यासोबतच जे रोडवेज आहे त्या रोडवेजनी कनेक्टेड कॉरिडॉर आहेत आणि ह्या कॉरिडॉरवरती जे आहे ह्या उद्योगांसाठी लागणारा जो कच्चा माल आहे याच्या जवळपास हे कॉरिडॉर जे आहे ते डेव्हलप केले जातात आणि तिथे जे आहे मोठमोठ्या इंडस्ट्रीज जे आहे त्या तिथे डेव्हलप केल्या जातात ट्रान्सपोर्टिंगसाठी। त्यासोबतच कच्च्या मालाची ने-आण करण्यासाठी हा कॉरिडॉर जो आहे तो एक इंडस्ट्रियल हब किंवा इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणून जो आहे अशा पद्धतीच्या ओळखल्या जातात। ओके, आपण बघूयात की नेक्स्ट न्यूज आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स। आता हेनली पासपोर्ट इंडेक्स काय आहे, तर एक हेनली पासपोर्ट इंडेक्स असा इंडेक्स आहे की ज्याद्वारे एक देश आहे तो किती देशांना विथ पासपोर्ट फ्री विजा देतो याच्यावरून हा हेनली पासपोर्ट इंडेक्स जो आहे तो ओळखला जातो। आता हेनली पासपोर्ट इंडेक्सच्या ताज्या क्रमवारीनुसार जो आहे भारताचा पासपोर्ट आता 82व्या स्थानावरती आहे। म्हणजे हा भारत जो आहे तो 82व्या स्थानावरती कुठल्या हेनली पासपोर्ट इंडेक्स। आता हा इंडेक्स जो आहे तो जगातील सर्व पासपोर्टचे मूळ अधिकृत रँकिंग आहे, जे त्यांचे धारक पूर्वीच्या म्हणजे त्या प्रदेशामध्ये विजाशिवाय किंवा ऑन अरायव्हल विजा शिवाय प्रवेश करू शकतात। याच्या संख्येनुसार जो आहे तो हेनली पास म्हणून किती देशात ऑन अरायव्हल विजा किंवा विजाशिवाय प्रवेश करू शकतात याच्यावरती हेनली पासपोर्ट इंडेक्स हा ठरलेला आहे। त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे 82व्या स्थानावरती, लक्षात घ्या। परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी न्यूज आहे। यासोबतच हेनली पासपोर्ट इंडेक्स जो आहे तो लंडन स्थित जागतिक नागरिकत्व आणि निवास सल्लागार फर्म हेनली अँड पार्टनर्सने एकत्रित संपूर्ण डेटा करून हा इंडेक्स तो काढतो। हा इंडेक्स जो आहे तो इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या विशेष डेटावरती आधारित आहे। या निर्देशांकामध्ये 227 गंतव्यस्थाने आणि 199 पासपोर्ट जे आहेत ते समाविष्ट आहेत। आता प्रमुख याच्या निष्कर्ष काय करता येईल आपल्याला हेनली पासपोर्ट इंडेक्समधून, तर सिंगापूरने 195 देशांच्या यादीमध्ये सिंगापूर जो आहे तो पहिला देश आहे। म्हणजे जवळपास 195 देशांमध्ये सिंगापूरने विजा मुक्त प्रवेश दिलेला आहे। भारताचे स्थान किती आहे 82वे स्थान आहे। यासोबतच अफगाणिस्तान जो आहे तो या यादीमध्ये हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये सर्वात शेवटच्या स्थानावरती आहे, कारण सर्वात कमी देशांमध्ये अफगाणिस्तानने विजा फ्री जो प्रवेश आहे तो ॲक्सेप्ट, म्हणजे सर्वात कमी देशांना अफगाणिस्तानने विजा फ्री हा जो आहे तो इथे प्रवेश देण्यात आलेला आहे अफगाणिस्तान मार्फत। अशा पद्धतीचा हेनली पासपोर्ट इंडेक्स जो आहे तो आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने हा पासपोर्ट इंडेक्स जो आहे तो आपल्याला महत्त्वाचा ठरतो। यासोबतच नेक्स्ट न्यूज आहे की लायबेरिया। आता लायबेरियाच्या न्यूज आहे, पण लायबेरिया कुठे आहे हेच बऱ्याच जणांना माहिती नसतं, लक्षात घ्या। लायबेरिया हे जे आफ्रिकेमध्ये आहे, आफ्रिकेमध्ये तुम्ही इथे बघू शकता हा लायबेरियाचा प्रदेश आहे, छोटासा देश आहे। मग लायबेरियाचा इथे प्रॉब्लेम काय आहे, इथे बघू शकता की अटलांटिक ओशन च्या किनाऱ्यावरती हा देश वसलेला आहे। इथे आफ्रिकाच्या इथे लायबेरिया बघू शकतो तुम्ही। मग लायबेरिया जी आहे आपली राजधानी हलवत आहे दुसरीकडे, कशामुळे हलवत आहे, कारण तिथे समुद्राची पातळी वाढत आहे, त्याच्यामुळे लायबेरियाने काय ठरवले की राजधानी दुसरीकडे हलवूयात। ओके, बघूयात मोनारोव्हिलिया ही लायबेरियाची जी आहे ती राजधानी आपण इथे मुंबई सारखी जी काठावरती वसलेली आहे ते बघू शकतो। आणि ही जी मोनारोव्हियाला ही जी राजधानी आहे ही काय करत आहे ते दुसऱ्याच ठिकाणी ती आपण काय म्हणू शकतो की आपण ही हलवण्याचा प्रस्ताव जो आहे तो लायबेरियाचा आहे। कशामुळे, तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राची पातळी वाढत आहे। जगभरातील तापमानात सतत वाढत असताना अधिक हिमनद्या आणि बर्फाचे थर जे आहेत ते वितळत आहेत, समुद्रामध्ये पाणी भरत आहे आणि ह्या राजधानीचा बराचसा थोडासा भाग जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। त्याच्यामुळे इन फ्युचर
हे सुद्धा भाग जो आहे या शहराचा तो पाण्याखाली जाऊ शकतो, म्हणून याच्या भीतीने जे आहे ते मोनरोवियाला जे लायबेरिया आहे जो विस्थापित करत आहे. आता हे जे आहे तर विषुववृत्ताच्या उत्तरेला आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरती लायबेरिया आपण बघितलेलं इथं वसलेलं आहे आणि उत्तरेला गिनी, पश्चिमेला सिएरा लिओन, पूर्वेला जो आहे तर कोटाडी आयव्होर आणि दक्षिणेला अटलांटिक महासागर असे याचं हे जे आहे आपण याचं लोकेशन इथे सांगू शकतो. यासोबतच विषुववृत्ताच्या उत्तरेला आपण बघितलेलं आहे की वेगवेगळे अशा पद्धतीचं लायबेरियाचं लोकेशन आहे. याच्या लायबेरियामध्ये थोडक्यात बघूयात की लोखंड, लाकूड, हिरे आणि सोन्याचं प्रोडक्शन तिथे जास्त होतं. यासोबतच सर्वोच्च बिंदू आहे माउंट वॉल्टिएव असा आहे आणि नद्या ज्या आहे मोनो दो कॅव्हला, लोफा, सेंट पॉल, सेंट जॉन आणि सेस्टोन या नद्या लायबेरियामध्ये आहेत. थोडक्यात आपण बघितलं की लायबेरिया काय आहे आणि लायबेरिया देश कुठे वसलेला आहे. एक परीक्षेच्या दृष्टीने एक आपल्याला वर्ल्ड मॅप माहिती असणं सुद्धा आवश्यक असतं आणि हा ग्लोबल वॉर्मिंगच्या दृष्टीने एक महत्त्वाची न्यूज आहे. कारण आपण बघितलेलं की ग्लोबल वॉर्मिंगमुळे अशा घटना जेव्हा होतात तेव्हा कुठेतरी परीक्षेमध्ये सुद्धा याचा संदर्भ आल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे, त्याचं लोकेशन माहिती पाहिजे. सर्वात प्रथम लायबेरिया हा कुठे आहे तो माहिती पाहिजे. ओके, अशा पद्धतीने आपण आहेत वेगवेगळ्या न्यूज आहेत म्हणजे मागच्या 1 ते 2 दिवसामधल्या त्या आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं की ह्या न्यूज तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगण्याचा सुद्धा मी इथे प्रयत्न केलेला आहे. म्हणजे थोडक्यात परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहेत, त्यासोबतच तुम्हाला हा गोष्टी आहेत आपलं जे सिरीज किंवा हे जे सेशन आहे हे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये म्हणजे तुम्ही जर परीक्षेची तयारी करत नसाल तरी सुद्धा हे तुम्हाला तुमचं एक नॉलेज वाढवण्यामध्ये हे नक्कीच तुम्हाला मदत करेल, याची मी शाश्वती देतो. आपण आजच्या या आपल्या सेशनमध्ये किंवा सिरीजमध्ये 1 ऑगस्टच्या आज इथेच थांबूयात आणि आपलं उद्याचं लेक्चर म्हणजे 2 ऑगस्टच्या लेक्चरमध्ये अशाच विविध गोष्टी नवीन गोष्टी ज्या न्यूजपेपरमध्ये आलेल्या आहेत आणि ज्या महत्त्वाच्या परीक्षेच्या दृष्टीने आहेत, तुमच्या जनरल नॉलेजच्या दृष्टीने आहेत, त्या घेऊन आपण उद्या नक्कीच आपल्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.